हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कालपेक्षा आज मला फार छान वाटत होतं. एकदम पॉझिटिव्ह वाइब्स होत्या सगळीकडे आणि काल सुट्टी होती, पण आज कॉलेज होतं. बट प्रॅक्टिकल होणार नव्हतं म्हणून मी विचार केलेला, की नाही मी पण नाही जात आज कॉलेजला. आता आज छान वाटत होतं याचा अर्थ काय? मला काय झालं होतं हेच मला समजत नव्हतं. बाय द वे ते असतं ना, की थोडं कसं तरी फील होतं. पण आता ते कसं तरी म्हणजे काय असतं प्रॉपर हेच त्याचं उत्तर कोणाकडे नसतं. कारण कुणाला पण काही झालं ना, "अरे मला कसं तरी होतंय." पण आता कसं तरी काय भाई साहब? तेच नाही माहिती. सो आय मीन ते कसं तरी म्हणजे की असं अनकम्फर्टेबल, वीकनेस आणि असं नाही का लिथार्जिक फील मे बी असं असू शकतं. कारण माझं कसं तरी तर तसंच असतं. पण ठीक आहे यार, बी पॉझिटिव्ह. मी व्यवस्थित झाली. मला तर असं फील व्हायला लागलं होतं, की मला आता दवाखान्याची गरज पडते की काय. पण एवढं काही वाटत नव्हतं आज, पण सांगू नाही शकत कारण ते कसं तरी कधी पण येतं. पण मोस्ट ऑफ टाईम मी ओकेच असते. बट असं मधी-मधी काय माहिती आणि मला ना हॉस्पिटल अजिबात आवडत नाही म्हणून मी खूप असा कंटाळा करते, की नाही मी आजारी नाहीच पडत आहे, नाहीच पडत आहे असं म्हणून. मग काही नाही होऊन जातं ठीक. अच्छा तर ते जाऊ द्या. हे इथे काय चालू आहे हे मी तुम्हाला सांगते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या रामफळबद्दल, आता ह्या रामफळची जरा वेगळीच स्टोरी आहे. तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितला असेल किंवा तुम्ही माझे जुने व्ह्यूवर असाल तर तुम्हाला माहिती असेल, की मी हा रामफळ आणि ते कवठं याच्यामध्ये किती जंबल केला होता. अच्छा तर तो विषय जाऊ द्या. पण ॲक्चुअली आहे ना, त्या दिवशी आम्ही तोडले होते ना, तर मला फार आवडलेले आणि मी आईला बोलली होती, की "आई हे खूप छान लागते" आणि सीताफळ हे माझं फेव्हरेट फ्रूट आहे. सो मला हे त्याच्या काइंड ऑफ सेम टेस्ट असतो, फक्त ते फळ वेगळं म्हणू शकता तुम्ही. सो मी आईला बोललेली, की "आई मला हे फार आवडलेलं." सो आई बोलली, "ठीक आहे, आपण तुझ्यासाठी परत तोडूयात." मग आम्ही गच्चीवर गेलेलो आणि खूप सारे तोडून आणलेले. अच्छा, तर ते सर्व काही आवरून मी ऑफिसला आले आणि तुम्ही बघूच शकता, यार आमच्या मॅम इतक्या स्वीट आहे ना, रोज असं काही ना काही देतात आणि आजचं तेवढं टेस्टी होतं. पहिले ते त्यांनी सँडविच आणि सेकंड त्यांनी चीज केक बनवला होता. सो आम्हाला ट्राय करायला दिलेलं आणि नंतर हे काय होतं मला आठवत नाहीये, बट खूप टेस्टी लागत होतं. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.